चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकाचे प्रकार पाहत आहोत। आज आपण प्रकार 6 म्हणजेच युनिट फ्रॅक्शन म्हणजेच एकक अपूर्णांक कशाला म्हणायचं पहा। युनिट फ्रॅक्शन म्हणजेच एकक अपूर्णांक कशाला म्हणायचं पहा। सर्वात आधी आपल्याला अपूर्णांक म्हणजे काय आधी माहित पाहिजे। अपूर्णांक म्हणजे काय, अशी संख्या जी आपल्याला अंशात आणि छेदात लिहिता येते। समजा या ठिकाणी 9/11 घेतलं तर वरची जी संख्या आहे त्याला आपण अंश असे म्हणतो। काय म्हणतो तर अंश असे म्हणतो। आणि जी खालची संख्या लिहितो त्याला आपण काय म्हणतो, छेद असे म्हणतो। काय म्हणतो, छेद। तर अशा प्रकारच्या संख्येला अपूर्णांक म्हणतात। आता यामध्ये एकक अपूर्णांक म्हणजे युनिट फ्रॅक्शन कशाला म्हणायचं त्याची काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात। तर युनिट फ्रॅक्शन मध्ये एक लक्षात ठेवायचं, या ठिकाणी युनिट फ्रॅक्शन मध्ये एक लक्षात ठेवायचं की अशा संख्येचा संच, अशा संख्या ज्याचा अंश त्याचा अंश काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे। अशी संख्या ज्याचा अंश 1 असायला पाहिजे। म्हणजे या ठिकाणी 1/2, 1/3, 1/7, 1/11 किंवा 8 या सर्व संख्येला अंश अपूर्णांक म्हणजे युनिट फ्रॅक्शन असे म्हणतात। यापूर्वी आपण लाईक फ्रॅक्शन पाहिलं, अनलाईक पाहिलं, तर त्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन होतात। तर युनिट फ्रॅक्शन म्हणजे एकक अपूर्णांक म्हणजे काय, तर महत्वाची कंडिशन लक्षात ठेवायची, ज्या संख्येमध्ये अंश हा 1 असतो, अंश हा 1 असतो, 1 पाहिजे। आणखी काय एक्झाम्पल पाहूयात, 1/7, 1/15 किंवा 1/29 यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर अंश हा समान नाही बरं का। काही जर या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन कसं होतं की सर्व संख्या सारख्या पाहिजे, असं नाही, एकच पाहिजे, 1 नंबर जो आहे पाहिजे। या जागी जर तुम्ही अशा संख्या घेतल्या 3/5, 3/7 किंवा 3/8 तर या संख्येला युनिट फ्रॅक्शन किंवा एकक अपूर्णांक म्हणत नाहीत। का, कारण की अंश हा आपल्याला काय पाहिजे असतो, अंश हा आपल्याला 1 पाहिजे असतो। तर ज्या अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शनच्या अंशामध्ये म्हणजेच न्यूमरेटरला 1 आहे अशा संख्येला या ठिकाणी आपण युनिट फ्रॅक्शन। पण पहा, युनिट फ्रॅक्शन असेल, लाईक फ्रॅक्शन असेल, अनलाईक फ्रॅक्शन असेल, या सर्व फ्रॅक्शनला डिफाईन करण्यासाठी मोर दॅन 1 म्हणजे 2, 3, 4 संख्याच्या जोडीला आपल्याला ऑब्झर्व करून ठरवता येतं त्या युनिट फ्रॅक्शन आहे का नाही। तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।